तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, फॉरेस्ट फायर पाहिलं होतं. मग आता आज आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आहे डिझास्टर मॅनेजमेंट. तर आता बघा, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर कम्युनिटी पार्टिसिपेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड, टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लान्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे काय, ते एकट्याच माणसाचं काम नाही डिझास्टर मॅनेजमेंट करणं. मग त्याच्यासाठी काय गरज लागेल, तर सगळ्यांनी मिळून ते करणं गरजेचं आहे. आणि टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर म्हणजे एखादी आपत्ती येऊच नये ह्याच्यासाठी आपण केलेला एखादी ॲक्शन असेल, किंवा आपण एखादी घेतलेली पायरी आहे, किंवा शिवाय एखाद्या आलीच डिझास्टर, त्याच्यासाठी आपण काय प्लॅन केला. एखादी आपत्ती आली आपल्यावर, तर आपण त्या आपत्तीपासून बाहेर निघण्यासाठी कशा प्रकारे काय करू शकतो, त्याचा जो प्लॅन आहे तो तयार करणं. तर ह्या सगळ्याला म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस मॅनेज कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट रिक्वायर्ड. बघा, आपल्याला कुठल्याही डिझास्टरमधून जर वाचायचं असेल तर आपल्याला दोन्ही गोष्टींकडून प्लॅनिंग करावं लागतं. नैसर्गिकमध्ये पण, आता नैसर्गिक हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण तरी पण झाडं लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात आपत्ती नैसर्गिक असू द्या किंवा मानवनिर्मित असू द्या, त्याच्यासाठी इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. आपल्याला माहिती नसतं आपत्ती येणार आहे ते, मग आपल्याला काय करावं लागतं, आधीच त्या आपत्तीचं व्यवस्थापन करावं लागतं. आणि मग आपल्याला की बाबा कशा टाईपमध्ये आपण तिला फेस होऊ, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता इन्स्टिट्यूट्स ऑफ वर्क बघा, नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था ही 2005 साली झाली. आणि ही संस्था काय करते, तर एखादी आपत्ती आली तर कशा प्रकारे आपण एखादं प्लॅनिंग करतो, किंवा त्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आपण कशा प्रकारे काम केलं पाहिजे, ह्याच्यासाठी ती जी संस्था आहे ती काम करते. लक्षात ठेवा, राष्ट्रीय नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी 2005. ही कधी निर्माण झाली, 2005ला निर्माण झाली. त्याच्यानंतर बघा, आता ऑलवेज रिमेंबर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखादी आपत्ती आले तर आपण काय केलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीला ज्या ठिकाणी आपत्ती आली, भले व्यक्तीच्या घरी येऊ द्या, किंवा ॲक्च्युली आपत्ती म्हणजे कम्युनिटी असेल तरच त्याला आपत्ती म्हणतो आपण. तर त्या लोकांना काय केली पाहिजे, आपण आपल्या परीनं आपण हेल्प केली पाहिजे, म्हणजे मदत केली पाहिजे. आणि त्यांना काय केलं पाहिजे, आपल्याला जसा शक्य आहे तसं त्यांना काय केलं पाहिजे, सपोर्टसुद्धा केला पाहिजे. आता बघा, तुम्हाला महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर दिले. तर डिझास्टर मॅनेजमेंट पोलिसाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 100, फायर ब्रिगेड आहे त्याचा 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेलचा नंबर आहे तो 108 आहे. हा परीक्षेला विचारला जातो, पोलिसांचा नंबर कोणता आहे, फायर ब्रिगेडचा नंबर कोणता आहे, ॲम्ब्युलन्सचा कोणता आहे, डिझास्टर मॅनेजमेंट सेलचा कोणता आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपण पुढचा पॉईंट बघूया, रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे काय, तर एखादी आपत्ती आलीच तर आपण काय करू शकतो, उपाययोजना, आणि ती होऊच नाही ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर बघा, लेट अस सी व्हॉट प्रिकॉशन्स वी कॅन टेक बिफोर ऑर इन द इव्हेंट ऑफ अ नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर. समजा आपल्याकडे आपत्ती आलीच तर मग आपण काय करू शकतो. तर पहिला पॉईंट सांगितला, कीप वॉचिंग TV अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन. बघा, काय करायचं आपल्याला, TV आणि रेडिओ आहे ते वाचायचं आहे आपल्याला कायम, किंवा TV बघायचं आहे, रेडिओच्या बातम्या ऐकायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. बॅटरीवरती चालणारे रेडिओ आणि मोबाईल वापरायचे आहेत, इलेक्ट्रिक न वापरता. बघा, म्हणजे आपण कधी कधी करतो, रेडिओ आणि मोबाईल असे असतात की, आता ॲक्च्युली मोबाईलला बॅटरी आली, पण जुन्या काळात तसं होतं की रेडिओ आहे, लाईट असेल तरच रेडिओ चालायचा. त्याच्यानंतर हीड द वॉर्निंग इश्यूड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ केअरफुली. म्हणजे जे काय हवामानशास्त्रज्ञ, किंवा ज्या काय भारताच्या किंवा ज्या भागामध्ये तुम्ही राहताय तिथल्या डिपार्टमेंटने जे काय तुम्हाला वॉर्निंग्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित पाळल्या पाहिजे. बघा, हवामानशास्त्र असेल, किंवा भूमितीय शास्त्र, किंवा आपत्ती व्यवस्थापन शास्त्राशी रिलेटेड डिपार्टमेंट असतं, त्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, वॉर्निंग आहे, त्या तुम्ही पाळल्या पाहिजे. त्याच्यानंतर विजिट द वेबसाईट www.imd.gov. त्या वेबसाईटला तुम्ही भेट दिली पाहिजे. त्याच्यानंतर लँडस्लाईड ऑकर इन हिली एरियाज ड्यू टू क्लाउड ब्रस्ट ऑर हेवी रेन्स ऑन सच ॲव्हर्जन डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूड ऑफ अ हिल. म्हणजे काय केलं पाहिजे आपण, ज्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे समजा जमिनीचा उतार वगैरे आहे, तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण, किंवा जास्त डोंगराळ वगैरे भाग आहे तर त्या ठिकाणी कधी कधी होऊ शकतं बघा, ढगफुटी होऊ शकते, किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. तर तशा ठिकाणी आपण थांबलं नाही पाहिजे.
त्याच्यानंतर बघा किंवा टेकडीच्या पायथ्याशी वगैरे आपण नाही थांबले पाहिजे. तर ड्युरिंग फूड डू नॉट लिंकर इन हाऊस ऑर एरियाज इन रिव्हर बँक. फ्लडच्या टायमिंगला काय केलं पाहिजे बघा, सिक शेल्टर इन द अदर सेफ प्लेसेस, मूव टू द सेफर प्लेसेस ॲट द ग्रेटर हाईट, डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट ऑर ड्राईव्ह अ व्हेकल इन टू देम. म्हणजे आपल्याला दिसतं की बाबा एखादं म्हणजे फ्लड म्हणजे काय, तर महापुराच्या टायमिंगला आपण काय केलं पाहिजे की आपली जी घरं वगैरे आहेत तर त्या ठिकाणी जर घरं वगैरे असतील तर तिथं आपण थांबलं नाही पाहिजे, आपण सेफ ठिकाणी गेलं पाहिजे, सेफर प्लेसेसला की जिथं उंची जास्त आहे तशा ठिकाणी गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा पाण्यामध्ये करंट वगैरे उतरू शकतो, तर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स ऑर ड्राईव्ह अ व्हेकल इन टू दॅम. म्हणजे त्याच्यामध्ये आपण गाड्या वगैरे नाही घातल्या पाहिजे. ड्युरिंग द अर्थक्वेक रोड स्पॉइल्स ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वेज ट्रॅक्स गेट अपरूटेड. कधी कधी काय होतं बघा, जर भूकंप झाला असेल तर काय होतं, जे रोड आहेत ते सगळे स्प्लिट अप होतात आणि ग्राउंड आहे ते काय होतं, टोटल ग्राउंडला भेगा वगैरे पडतात. रेल्वेचे ट्रॅक आहेत ते सगळे तुटून पडतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण विचार केला पाहिजे की ते पुढच्या गोष्टीला जिथं आपण चाललो आहे, समजा इथून पुण्याला चालला आहे तर तो रस्ता वगैरे सगळ्या गोष्टी नीट आहेत का, व्यवस्थित आहेत का. टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन, फूड पॅकेट, ड्रिंक्स, वॉटर, फर्स्ट एड. बघा काय केलं पाहिजे, शासनाने जे काय आपल्याला रिलीफ कॅम्प ठेवलेले असतात, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुठं, आता हे बघा खाली इथं तुम्हाला हे चित्र दाखवले, ह्या चित्रामध्ये दाखवले की हे कशा प्रकारचा रिलीफ कॅम्प आहे, तर त्या सगळ्याचा तो आपण वापर हा केला पाहिजे. गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज द फायर एक्सटिंग्विशर इन द पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एटसेट्रा. म्हणजे काय, आग जर लागली असेल तर आग विझवण्यासाठी आपण काय करतो, अग्निशामक यंत्र आहे त्याचा वापर करतो. तर ते शाळेमध्ये, आता आपल्या तर स्कूलमध्ये आहेत, शाळेमध्ये वापरायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये वापरायला पाहिजे, रेल्वे स्टेशनमध्ये वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 4.7 ही जी आकृती दाखवली बघा, ह्याच्यामध्ये दाखवले तुम्हाला फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून कशाप्रकारे आग विझवली जाते. त्याच्यानंतर आपण बघणार आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय, तर प्रथमोपचार. इन डे टू डे लाईफ समटाइम्स वी हॅव टू फेस डिझास्टर ऑर ॲक्सिडेंट ऑर varying proportion. On such occasion, it is necessary to give immediate aid even before मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. म्हणजे कधीकधी आपल्याला रेग्युलरच्या लाईफमध्ये सुद्धा अचानक आपल्याला काहीतरी आपत्ती येते, म्हणजे थोडक्यात अचानक आपण पडतो किंवा अचानक काहीतरी लागतं, कुणाला तरी लागतं, तर त्यावेळी आपल्याला काय होतं, अचानकच लगेच दवाखान्याला जाणं शक्य नसतं. मग त्या ठिकाणी आपण काय केले पाहिजे, इमिडिएट एड. म्हणजे त्या व्यक्तीला बघा, एखादा व्यक्ती पडला तर त्याला लगेच उचलून दवाखान्यात न्यायचं, बरोबर आहे, दवाखान्यात न्यायचं, पण त्याच्या अगोदर त्याला थोडं काहीतरी आपण हे केलं पाहिजे. त्याची जखम झाली असेल समजा, तर त्या जखमेवरती आपण समजा ती स्वच्छ पाण्याने वगैरे धुतली पाहिजे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला जी घरी असतो त्यावेळी आपण करतो, त्याला म्हणायचं फर्स्ट एड. प्रथमोपचार, हॉस्पिटलला नेण्याच्या आधी जे काय आपण उपचार करतो त्याला म्हणायचं प्रथमोपचार. आता बघा इथं तुम्हाला दिलेत प्रथमोपचार कसे करायचे ते. आता एक्सटर्नल ब्लिडिंग, समजा बाहेरच्या बाजूनं जर ब्लिडिंग झाला असेल, म्हणजे समजा पडले तर पायाला वगैरे लागले, तर दाखवले बघा 4.8मध्ये. इफ पर्सन इज ब्लिडिंग, फर्स्ट मेक हिम सिट ऑर लाई डाऊन कम्फर्टेबली, कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी अबव द लेवल ऑफ द हर्ट अँड क्लीन इट विथ वॉटर. काय करायचं आहे, समजा तो व्यक्ती जर तिथं बसला, त्याला बसवायचं आहे शांतपणे, त्याचा तर रक्त येते पायातून वगैरे, तर त्याला शांत बसवायचं आहे आणि काय करायचं आहे, त्याचा जो पाय आहे तर काय सांगितलं आहे, ब्लिडिंग पार्ट कीप ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी अबाव द लेवल ऑफ हर्ट. म्हणजे हृदयापासून खालच्या बाजूला, हृदयापासून वरच्या बाजूला, म्हणजे त्याचा पाय असा वरच्या बाजूला चेअरला, टेबलला वगैरे लावायचा, की जेणेकरून रक्ताचा प्रवाह कमी होऊ शकतो. तर हे जे आहे ते हे फर्स्ट एड तुम्ही त्याच्याबद्दल करू शकता. त्याच्यानंतर आहे बर्न्स अँड स्कॅल मायनर बर्न्स. म्हणजे काय, तर थोड्या प्रमाणात पोळलं वगैरे असेल किंवा काय खपले वगैरे निघाले असतील तर ते त्या ठिकाणी काय करू शकतो आपण. द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. काय करायचं आहे, जिथं कुठं पोळलं आहे, जिथं कुठं हे सगळं झालं आहे, लागलं आहे थोडंसं, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, छिलके उडणं. स्केल्ड म्हणजे काय, तर आपले साल वगैरे कधी कधी निघते बघा, अशा गोष्टी होतात. तर त्या काय करायचं, ते पाण्याने धुवायचं आहे, पाण्याखाली पकडायचं त्याला. गिव्ह द विक्टीम वॉटर टू ड्रिंक, त्याला काय करायचं, पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. क्लीन द वोंड युजिंग द कॉटन स्वॅब सोक्ड इन द अँटीसेप्टिक सोल्युशन. अँटीसेप्टिक सोल्युशनचा वापर करून ती जी जखम आहे ती जखम झाकायचा प्रयत्न करायचा आहे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडं पोळलं तर आपण काय करतो, लगेच त्याला तेल लावतो, तर तेल अजिबात लावायचं नाही. कवर वुंड विथ ड्राय ड्रेसिंग्स युजिंग ड्राय ड्रेसिंग.
म्हणजे कोरड्या अशा प्रकारचं जे ड्रेसिंग आहे त्याने ती जी जखम आहे ती काय करायची आपल्याला कव्हर करायची. हे झालं मायनर बर्न्स, म्हणजे छोट्या प्रमाणात पोळला असेल तर. आता सिरियस बर्न, एखाद्या वेळेस खूप पोळतं बघा एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेस काय करायचं, गिव्ह इमोशनल सपोर्ट, म्हणजे त्याला म्हणायचं की अरे तुला काय होत नाही, आम्ही आहे सगळे तुझ्याबरोबर वगैरे. कवर द वुंड विथ द स्टरिलायझड क्लोथ, म्हणजे स्वच्छ अशा कपड्याने ते काय करायचे, जखम झाकायची आपल्याला. रिमूव्ह ज्वेलरी शोज इफ इझिली पॉसिबल, त्याच्या अंगावरचं जे काही दागिने वगैरे आहेत, कपडे वगैरे असतील किंवा शूज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या. डू नॉट टच ऑर बर्स द ब्लिस्टर ऑन द स्किन, म्हणजे पोळलं जर असेल तर अंगावरती फोड्या येतात, तर त्या फोड्याला वगैरे हात लावायचं नाही. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं तेल लावायचं नाही. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ इफ इट इज स्टक टू द बर्न स्किन, जर पोळलेल्या भागाला जर ते चिटकून बसले असतील कपडे वगैरे तर ते काढायचे नाहीत. इफ द पेशंट इज अ कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी ऑर कॉफी ऑर अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक, जर तो व्यक्ती शुद्धीवर असेल, शुद्धतेत असेल, तर त्याला काय करायचं आहे, पाणी प्यायला द्यायचं आहे. पण त्याला आहे जरा बरं वाटते मग त्याला चहा कॉफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या नाही आहेत. आणि गेट मेडिकल एड ॲट वन्स, लगेच त्याला काय करायचं आहे, हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे सनस्ट्रोक म्हणजे काय, उन्हाचा झटका. बघा कधी कधी उन्हात जास्त काम केलं, उन्हात जास्त फिरलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. वेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर ए लॉंग टाईम द बॉडी लुजेस द बॉडी लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स, दॅट इज द रिझन ऑफ सनस्ट्रोक. काय होतं, आपण खूप वेळ जर उन्हात काम केलं तर आपली बॉडी जी आहे ती काय करते, खूप प्रमाणात आपल्या पाण्याचा जो लॉस आहे तो होतो, आणि हे जे मिनरल्स आणि पाण्याचा लॉस होतो कारण उन्हात असतो आपण. मग हे जे कारण आहे ते सनस्ट्रोकचं होतं, म्हणजे उन्हामुळे झटका हा त्याच्यामुळे येतो. आता रेमेडियल काय करू शकतो, टेक अ पेशंट इन अ कूल प्लेस ऑर इन द शेड. त्या व्यक्तीला काय करायचं, समजा अचानक त्याला भोवळा आली, झटका, अचानक तो पडला चक्कर वगैरे येऊन, तर त्याला काय करायचं आहे, शेडमध्ये न्यायचं आहे, म्हणजे थंड ठिकाणी वगैरे न्यायचं आहे. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर, म्हणजे पूर्ण त्याचे शरीर आहे ते थंड पाण्याने पुसायचं आहे. क्लोथ सोकड इन द कोल्ड वॉटर ऑन द नेक, त्याच्या गळाभोवती वगैरे आपण थंड पाण्याने थंड पाण्याचं एखादा कापड थंड पाण्याचं आहे ते त्याच्या गळ्याभोवती गुंडाळायचं आहे. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड लाईक शरबेट्स टू ड्रिंक, त्याला काय करायचं आहे, जास्त प्रमाणात पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा शरबत वगैरे अशा प्रकारचं आपण त्याला प्यायला देऊ शकतो. इफ द पेशंट फील लाईक वॉमिटिंग मेक हिम लाई प्राऊन, जर त्याला जर उलटी वगैरे होत असेल तर त्याला काय करायचं आहे, प्राऊन स्टेटमध्ये झोपवायचं आहे, म्हणजे उलटं झोपवायचं आहे. दॅट इज ऑन हिज हर ऑर ॲबडोमेन विथ द हेड टर्न टू वन साईड, म्हणजे कसं झोपवायचं आहे बघा, पोटावरती झोपवायचं, पण त्याचं जे मान आहे किंवा डोकं आहे ते एका बाजूला, पूर्ण पालतं झोपवायचं, फक्त डोकं एका बाजूला करायचं. गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल, त्याला लवकरात लवकर उपचार करा किंवा त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचं. तर हे अशा प्रकारे त्याला झोपू शकतो बघा आपण, उलटं झोपवायचे. तर हे अशा प्रकारचे सनस्ट्रोकने काय काय होऊ शकतं हे तुम्हाला सांगितलं आहे. समजा परत इमिजिएट बर्न जर झाला असेल तर हे अशा प्रकारे ते आपण त्याला कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर आहे स्नेक बाईट. देअर आर नियरली 2000 स्पेसिस ऑफ स्नेक ऑन धिस, ओनली अ फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, vipers and sea snake are poisonous. Therefore, all snake bites are not fatal. However, fear cause severe psychological shock can result the death. If you come across a snake, contact the सर्पमित्र rather than the killing the snake at once. बघा काय सांगितलं आहे, भारतामध्ये टोटल किंवा जवळजवळ, भारतामध्ये नाही म्हणता येणार, पण जवळजवळ 2000 सापाच्या जाती ह्या 2000 आहेत, आणि त्यातले खूप कमी म्हणजे कोब्रा, त्याच्यानंतर क्राइट्स, वेपर्स अँड सी स्नेक हेच फक्त कसे आहेत, विषारी आहेत. म्हणून प्रत्येक वेळी साप चावला आहे म्हणजे ते माणूस मरणारच आहे किंवा त्याला ते विषच आहे असं नसतं. पण ॲक्च्युली काय होतं, आपल्याला एक सवय असते, साप चावला म्हटले खूप आता आपलं काही खरं नाही, असं एक मनावर दडपण येतं आणि तो माणूस त्याच झटक्यामध्ये मरतो. ॲक्च्युली त्याला विषाने तो मरतच नाही, दुसऱ्या त्याला अटॅक वगैरे येऊनच तो मरतो, घाबरून मरतो. मग त्याच्यामुळं काय करायचं, जर समजा आपण आपल्याला बघितलं आपण साप वगैरे, तर त्याला मारण्याच्या ऐवजी सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करायचा आणि सर्पमित्राला घेऊन जा म्हणून सांगायचं, ते घेऊन जातात ते सापाला. मग आता जर स्नेक बाईट झालंच तर काय करायचं, तर बघा समजा इथं 2 दात आहे, ते साप चावलेलं आहे, तर काय करावं लागतं, वॉश द वुंड विथ वॉटर. इथं सुद्धा जी जखम आहे ते कशाने धुवायचे, पाण्याने धुवायचे. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट, त्याला सांगायचं आहे बाबा आम्ही आहे तुझ्याबरोबर, काय होत नाही तुला, आपण दवाखान्यात नेऊया, किंवा साधा साप चावला आहे, कसलाही चावू द्या हो, पण त्याला सांगताना तरी सांगा ना साधा चावला आहे म्हणून. तुम्ही जर म्हटलं नाही आता तुझं काय खरं नाही, ते हॉस्पिटलला जायच्या आधी मरतं आहे बघा. टाय द क्लोथ टाईटली अबव द वुंड, मग काय करायचं आहे,
समजा जिथं चावलं आहे त्याच्या वरच्या बाजूला घट्ट असं कापड बांधायचं, गेट इमिडिएट मेडिकल हेल्प, आणि त्याला लवकरात लवकर, शक्य आहे तेवढ्या लवकरात लवकर त्याला काय न्यायचं आहे, हॉस्पिटलला न्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे डॉग बाईट. डॉग बाईट म्हणजे काय, आता बघा आपल्या सगळ्यांना सवय असते सतत कुत्र्यांबरोबर खेळायचं, सारखं कुत्र्या म्हणजे बऱ्यापैकी आता कुत्रा हा पाळीव प्राणी आहे सगळ्यांच्यात. तर हे डॉग बाईट आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. इन द डॉग बाईट देर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड, हिन्स फर्स्ट एड इन मेडिकल हेल्प आर नेसेसरी. हे गोष्ट आपण जास्त सिरियसली घेत नाही कुत्र्याच्या बाबतीत, पण कुत्र्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या बाबतीत आपण काहीतरी करू शकतो, पण कुत्र्याच्या बाबतीत कुत्र्यापासून होणारा जो रेबीज रोग आहे हा जर चुकून झाला तर त्याच्यामध्ये हेच नाही, ट्रीटमेंटच नाही त्याला. त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत खूप विचार करायचा आहे. मग आणि ह्याचं काय होतं, कुत्रा डायरेक्ट चावतो शरीराला आणि त्याचं जे दात आहेत ते आपल्या जिथं कुठं चावलं आहे तिथं आतमध्ये बुडले जातात आणि त्याच्यातून विष आहे किंवा त्याच्या लाळेतर्फे इन्फेक्शन आपल्या शरीराला होतं आणि मग आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. मग आता काय करायचं आहे, वॉश द वुंड विथ द सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट ऑर अदर अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिकचा वापर करून ती जी जखम आहे ती धुवायची. कवर द वुंड विथ द क्लीन ऑर ड्राय क्लोथ. जी काही जखम झाली ती काय करायची, स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने झाकायचे. गेट अ डॉक्टर हेल्प्स अँड इंजेक्शन ऑफ ॲन अँटी रेबीज वॅक्सिन. अँटी रेबीज वॅक्सिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुत्रं चावल्यानंतर कुठली वॅक्सिन दिली जाते, MCQला विचारलं जातात, तर ती जी वॅक्सिन आहे ती काय आहे, अँटी रेबीज वॅक्सिन आहे. तर बघा आता आपण काय काय शिकलो ह्या चॅप्टरमध्ये. सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज डिझास्टर. अचानक घडणारी एखादी आपत्ती आहे किंवा अचानक घडणारी एखादी समस्या. कॅलॅमिटी म्हणजे समस्या म्हणू किंवा मोठी समस्या म्हणू, त्याला काय म्हणायचं आहे, आपत्ती. डिझास्टर कॅन बी नॅचरल और मॅनमेड. डिझास्टरचे 2 प्रकार आहेत, कुठले कुठले, नॅचरल आणि मॅनमेड. अलर्टनेस अँड इमिजिएट ॲक्शन आर नेसेसरी ऑन द सच ऑकेजन्स. आपल्याला काय करावं लागतं, अलर्ट म्हणजे ती काय सांगून येत नाही, मी भूकंप यायला लागलो आहे, मी आता महापूर यायला लागलो आहे बाबा, असं सांगून ते येत नाही. त्याच्यामुळे ते अचानक येत आहे. त्याच्यामुळे त्यावेळी आपल्याला अचानक आणि फास्ट अशा प्रकारे म्हणजे अलर्ट राहावं लागतं आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खूप अलर्ट राहावं लागतं. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज रेमिडियल मेजर्स कॅन हेल्प टू रिड्यूस लॉसेस. जर आपण तिथं डिझास्टर मॅनेजमेंटचा इफेक्टिव्हली वापर केला तर काय होतं, तिथं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलं आणि ज्या रेमेडीला आहेत त्या वापरल्या तर खूप प्रमाणात लॉस म्हणजे जो काही नुकसान वगैरे होणार आहे ते कमी प्रमाणात होतं. एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड. प्रत्येकाला माहिती पाहिजे की सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे काय आणि फर्स्ट एड म्हणजे काय. आता आपण बघूया एक्सरसाइज. आता एक्सरसाइजमध्ये बघा, व्हॉट इज द इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ऑफ पोलीस नंबर द फॉलोविंग. तुम्हाला ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये हे पोलीस नंबर आहे, मगाशी मी तुम्हाला शिकवले त्याच्या 4 तिथं लिहायचे आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज द फर्स्ट एड डू यू प्रोव्हाइड इन द सिच्युएशन. कुत्रा चावल्या काय करायचं, त्याला पाणी द्यायचं आहे, त्याची जी गिव ड्रिंक, त्याच्यानंतर कवर वुंड विथ क्लोथ, क्लीन क्लोथ. त्याच्यानंतर ब्लिडिंग झालं तर काय करायचं, तिथंसुद्धा ती जखम आहे ती पाण्यानेच धुवायची आहे बघा, पाण्याने धुवायची आणि त्याला काय करायचं आहे, हॉस्पिटलला न्यायचं आहे बरोबर. त्याच्यानंतर बर्न ऑन स्कॅल्स झाले आपल्याला म्हणजे पोळलं असेल थोडं बहुत तर काय करायचं, त्याला ती सुद्धा जखम आहे ती पाण्याने धुवायची, ऑइल वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर स्नेक बाईट झालं असतं तर काय करायचं, तर टाईट वरच्या बाजूला टाईट बांधायचं आहे, ती जखम आहे ती सुद्धा पाण्याने धुवायची. सनस्ट्रोक झाले तर गिव वॉटर टू ड्रिंक फॉर दिस पर्सन. त्याला पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. त्याला काय करायचं आहे, प्राऊन कंडिशनमध्ये त्याला झोपवायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता त्याच्यानंतर बघा, व्हॉट आर द कॉजेस ऑफ द फॉलोविंग. फ्लडनी काय काय होतं, तर ह्याचे कॉजेस काय काय होतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फ्लडनी काय होतं, तर लॉट ऑफ लॉस, दॅट इज अ प्रॉपर्टी लॉस ऑर नॅचरल लाईफ लॉस. फॉरेस्ट फायरने सुद्धा नॅचरल लाईफ लॉस होतो. त्याच्यानंतर नेशन्स प्रॉपर्टी लॉस, लँडस्लाईडमध्ये होतं तिथंसुद्धा लाईफ लॉस होतो, प्रॉपर्टी लॉस सेम आहे बघा सगळीकडं. त्याच्यानंतर स्टोम्स असेल तिथंसुद्धा लाईफ लॉस आहे, प्रॉपर्टी लॉस आहे. अर्थक्वेक असेल तर तिथंसुद्धा लाईफ लॉस आहे, प्रॉपर्टी लॉस आहे बघा, सेम आहेत, 5च्या 5मध्ये सेम आहेत. तुम्हाला कुठला पण प्रश्न विचारू द्या, म्हणजे ज्याला थोडे मार्क मिळवायचे त्यांच्यासाठी सांगते, पासिंगवाली कॅटेगरी. ज्यांना खूप मार्क मिळवायचे त्यांनी सगळं डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲन्सर ऑफ द फॉलोविंग. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर, तर सडन कॅलॅमिटीज इज कॉल्ड ॲज डिझास्टर. तर ते लिहू शकता. टाईप्स ऑफ डिझास्टर कुठले कुठले आहेत सांगा, नॅचरल अँड मॅनमेड. देअर आर 2 टाईप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट, प्लॅनिंग, ओके, प्लॅनिंग आणि रेमिडियल. इट इज नथिंग बट डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉट आर द मेन कंपोनंट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. कुठलं मेन कंपोनंट आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं, प्लॅनिंग आणि रेमिडियल, तेच आहे त्याचंसुद्धा. त्याच्यानंतर फाइंड अबाउट द वर्क ऑफ सर्पमित्रा. सर्पमित्रा इट प्रोटेक्ट सर्प, म्हणजे सापांना ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतात सर्पमित्र. तर ते सापाला पकडतात आणि
त्याला प्रोटेक्ट करणं म्हणजे आपण काय करतो, त्याला मारतो. सर्पमित्र त्याला मारत नाहीत. सर्पमित्र ह्या शब्दामध्ये सापांचा मित्र. त्याच्यात फाइंड आउट द फर्स्ट एड किट बॉक्स कंटेंट. पहिल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय असतं, म्हणजे काय, प्रथमोपचार पेटीमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये बँडेज असतं, कात्री असते, त्याच्यानंतर अजून अँटीसेप्टिक सोल्युशन्स असतात, क्रीम्स असतात लावण्यासाठी. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे आता त्याच्यामध्ये शिवाय बँडेज वगैरे ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी असतात. तर हे सगळं असते ते फर्स्ट एड बॉक्समध्ये असतं. त्याच्यानंतर सजेस्ट रेमेडियल मेजर्स फॉर डीलिंग विथ द नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. तर फायर असेल तर काय करायचं, रेमेडी काय आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी आहेत, कंप्लीट इन्फॉर्मेशन. तर ह्या ॲक्टिव्हिटी काही एक्झामला वगैरे येणार नाहीत, पण तरी तुम्ही स्वतः करू शकता. कंपाईल इन्फॉर्मेशन अबाउट मेजर टेकन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट इन युअर स्कूल. आपल्या शाळेमध्ये आपत्ती येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, मेक पोस्टर, ॲडव्हर्टाइजमेंट्स, बॅनर्स अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठीचे जे ॲडव्हर्टाईज करा, म्हणजे बातमी वगैरे तयार करा किंवा त्याची ॲड तयार करा, पोस्टर तयार करा, बॅनर तयार करा. फाइंड आउट पीपल ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड, जे आपत्तीच्या वेळी मदत करतात त्यांचे नंबर वगैरे शोधा. फाइंड आउट द पीपल ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड ड्युरिंग अ डिझास्टर, ऑब्टेन फोन नंबर्स अँड ॲड्रेसेस. त्यांचे फोन नंबर आणि त्यांचे पत्ते वगैरे शोधा की जे आपत्तीच्या वेळी मदत करते. तर लक्षात घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे सगळं करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास करा. आणि काही अडचण असेल तर कधीही विचारा. ओके, तर करा सगळ्यांनी अभ्यास. ओके, गुड नाईट.